सांगली मिरज रोडवरील टाटा पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या हॉटेल आजवाच्या दारात आज दुपारच्या सुमारास एक नाशिक येथील चारचाकी चालकाने त्या ठिकाणाहून निघालेल्या रिक्षेला जोरदार धडक दिली आणि या धडकेत रिक्षा पलटी झाली आणि ती रिक्षा बाजूला उभी केलेल्या दुचाकीवर जाऊन आदळली। या धडकेत तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत, पण तीनही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। रात्री उशिरापर्यंत या गाड्यांचा अपघाताचा विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती। या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की नाशिक येथील असणाऱ्या एका चारचाकी चालकाने भरधाव वेगात हॉटेल अजवा या समोरून जाणाऱ्या रिक्षेला जोरदार धडक दिली। या धडकेत रिक्षा दोन पलटी खाऊन रस्त्याच्या बाजूला उभा केलेल्या दुचाकीवर जाऊन पडली। या धडकेत रिक्षामधील तिघेजण किरकोळ जखमी झाले। त्यांना तात्काळ उपचारासाठी वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान या चारचाकी चालकाला आजूबाजूच्या लोकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने त्याने गाडी त्या ठिकाणी सोडून बाजूला निघून गेला। दरम्यान नागरिकांनी तात्काळ रिक्षा उभी केली आणि या अपघाताची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली। विश्रामबाग पोलीस ठाण्यात या ठिकाणी आल्या असता त्यांनी अपघातग्रस्त तीनही वाहने जप्त करून विश्रामबाग येथे नेली। त्यानंतर रात्री उशिरा या चारचाकीचा चालक विश्रामबाग पोलीस ठाण्यात आला। दरम्यान रिक्षा चालकाने आणि दुचाकी चालकाने नुकसान भरपाईची मागणी केली, त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यास वेळ लागत होता। पण या अपघाताची मात्र क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने मोठा अपघात झाला असल्याची जोरदार चर्चा सांगलीत सुरू होती। पण या अपघातामध्ये तिघे सुदैवाने किरकोळ जखमी झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, सांगली।